चला तर श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या पाया पडून करते मी ब्लॉगची सुरुवात. माझ्या सकाळच झालेली आहे, निघाली आहे मी कामाला. म्हणलं एक ब्लॉग घरच्यापासून सुरुवात करा, आपल्या स्वामींपासून, म्हणून चालू केला माझा ब्लॉग. तर कंटिन्यू करा, पूर्ण ब्लॉग बघितल्याशिवाय जाऊ नका. आमच्याकडं पण थंडी खूप आहे. जशी तुमच्याकडे थंडी आहे ना, तशी आमच्याकडे पण खूप थंडी आहे बरं का ह्या वर्षी. म्हणलं तरी पण जायचं आहे. म्हणलं चला हे बघा काय आहे, तुम्हाला तर समजलंच असेल. समजलं काय, मीच सांगते. लिफ्ट आहे बघा किती चमकते. आपलं घर पण चमकत नसेल एवढं चकाचक चमकत आहे. आणि मी व्हिडिओ काढते म्हणून हे पण माझ्याकडं टकमका बघतोय बघा. कोण बघितलं? दिसला ना बघा कसा बघतोय. मग चला मग कामं करून मग नंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर म्हणलं थांबा, लवकर तुम्हाला डबा करून देते. जरा उपमा करते आणि डाळ पालक करून देते. माझ्या पोरींना डाळ पालक आणि भात खूप आवडतो म्हणून. मग आणि चपात्या तर सकाळीच करून गेलेले. म्हणलं चल तुझी अगोदर केस विचारून घेते, नंतर मी टेन्शन फ्री स्वयंपाक बनवायला पुढं. मग मुलींचं आवरलं की मग चालू राहते आपलं. मग तिला लवकर उपमा बनवून दिला. उपमा खा म्हणलं, तोपर्यंत मी स्वयंपाक बनवते. तिचा पण डबा द्यायचा होता. तिचा स्कॉलरशिपचा क्लास असल्यामुळे ती गेली पुढे आणि ही बसली. हिची 12:30ची शाळा असते म्हणून ही बसली घरी. मग ही आता ती दोघींचा पण डबा घेऊन जाईल. म्हणलं बघा आमच्या इथलं लोकेशन किती मस्त दिसतंय. लोकेशन असं लोकेशन आहे. पण काय करणार, वेळच भेटत नाही. जावं व्हिडिओ काढावं म्हणलं तर वेळ भेटत नाही. चला तर मग मी घरी घेऊन आलेली केक. मुलींना म्हणलं सरप्राईज देऊ आज. तर आलेली आहे मी घरी. आता बेल वाजवते. तर उघडली, दरवाजा उघडल्याबरोबर म्हणते मी काय आणलेस एवढं मोठं म्हणून विचारती आहे. मग नंतरून मग घेतली हातामध्ये. म्हणलं काय आणले सांग, अगोदर काय आणले सांग. मध्ये जाऊन लगेच दोघींचे कानं भरते. मी एवढा मोठा केक आणलाय बघा म्हणून दाखवते दोघींना पण. मग नंतर घाईमध्ये खोलून बघायचंच असते मुलांना. ते तर तुम्हाला माहीतच आहे, मुलं किती खोडकर राहतात. अगोदर काय आणलं ते बघण्यात त्यांना अगोदर आवड असते. आणि चला मला केक कापायचा आहे, मला केक कापायचा आहे म्हणून चला आता आईचा असं पण 1 तारखेला आता बड्डे राहील, तर अगोदरच आपण बड्डे सेलिब्रेट करूया म्हणून दोघी पण केक कापल्या. मग एकमेकींना चारणं पण चालू आहे. चला 1 तारखेला केक कापू, तेव्हा बघू, पण आता तरी आपण केक कापू म्हणून चालू झालं आमचं. नंतर केक कापलं, सगळं झालं. नंतर म्हणलं चला तुम्ही पण खाऊन घ्या या केक, तुम्हाला पण देत आहे. मग आईला म्हणलं चला आपण जेवण करून घेऊया. या मुली काही जेवणार नाही. तर आता झालं ह्यांचं पोट भरलं, केक खाऊन ह्यांचं पोट भरले, तर ह्यांनी कुठं जेवणार आहेत. चला तर आम्ही पण जेवण करतो. तर इथं समाप्त माझा आजचा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.